अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय, या ग्रंथाची नक्की किती पारायणे केली जातात, या ग्रंथाचे पारायण का करावे, पारायण कोणी करावे, पारायणाचे नियम काय आहेत, पारायण कसे करावे, पारायणाची योग्य पद्धत काय असते, पाण्याची पद्धत काय, पारायण कोणत्या दिवशी करावे, पारायण कोणत्या वेळी करावे, पारायण पूर्ण केल्यानंतर आपल्याला फलप्राप्ती काय होते, सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे. अनेकांच्या आयुष्यात जे अशक्य होते ते शक्य झालेलं आहे. बऱ्याच जणांनी हे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण देखील केले असेल, त्याचा अनुभव देखील नक्कीच त्यांना आला असेल. तुम्हाला जर हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल, कारण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. कारण बघा, कोणतीही गोष्ट अगदी मनापासून योग्य ते नियमांनी केली की त्याचे फळ 100% मिळतेच. पण आपण काय करतो, कुठलीही गोष्ट करायची आहे म्हणून करतो, किंवा कोणीतरी आपल्याला इच्छा नसताना करायला सांगतंय म्हणून करतो, आणि मग जेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला फळ मिळत नाही, फायदा होत नाही, तेव्हा आपण लगेच देवाला दोष देत बसतो. मी देवासाठी एवढं केलं तेवढं केलं तरी पण मला देवाने फळ दिलं नाही, माझी इच्छा पूर्ण केली नाही, असं आपण देवाला दोष देतो. तर तुम्ही कोणतीही गोष्ट करा, पण ती योग्य नियमांनी अगदी मनापासून करा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश हे मिळतंच. आपण काय करतो, जेव्हा आपले दिवस वाईट चाललेत, जेव्हा आपण खूपच दुःखी आहोत, तेव्हा आपल्याला देव आठवतो, देवाची गरज भासते, तेव्हा आपण देवासमोर बसतो, आपल्या मनातील दुःख, त्रास सगळं काही देवाला सांगत असतो, मागत असतो. जेव्हा आपले दिवस चांगले चाललेत, आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं अगदी सुरळीत चालले, आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडतायत, आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत, तेव्हा देखील तुम्ही या गोष्टी देवाला सांगायला पाहिजेत. देवासमोर हात जोडून देवाचे आभार मानले पाहिजेत की देवा, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले, तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात म्हणून हे सर्व मी करू शकले, असे तुम्ही देवासमोर हात जोडून बोललं पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय. तर स्वामी समर्थांच्या जीवनातील लीला, उपदेश, चमत्कार आणि भक्तांच्या अनुभवांचे वर्णन असलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर भक्ती वाढते, मनाला धैर्य मिळते आणि स्वामींची कृपा आपल्याला नेहमी लाभते. या ग्रंथाचे नक्की किती पारायणे केली जातात, तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 1, 3, 7, 11, 21, 51, 108 अशी पारायणे केली जातात. आपल्याला शक्य असेल तेवढे आपण पारायण करू शकतो. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण किती दिवसात करायचे हे आपल्या वेळेवर आणि संकल्पानुसार ठरवता येते. या ग्रंथाचे पारायण विविध पद्धतीने केले जाते. कोणतेही ठराविक बंधन नसतं किंवा ठराविक अशी पद्धत नसते. तुमची खूप इच्छा आहे पारायण करण्याची आणि तुम्हाला जास्त दिवसाचं पारायण करणं शक्य नाही, तर तुम्ही एका दिवसाचं पारायण देखील करू शकता. म्हणजेच संपूर्ण ग्रंथ 1 ते 21 अध्याय हे एकाच दिवशी वाचणे. 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणे. 1 वेळा किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र पठण करणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पारायण कितीही दिवसांचं करा, पण ते किती विश्वासानं, श्रद्धेनं आणि किती मनापासून करता हे महत्त्वाचं आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण का करावे, तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केल्याने मानसिक शांती मिळते. पारायण कितीही दिवसांचं करा, पण पारायण केल्याने आपले मन स्थिर होते. स्वामींच्या लीला वाचताना आपल्या आयुष्यातील अडचणी छोट्या वाटू लागतात. नोकरी, आरोग्य, कौटुंबिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद मिळतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र आपलं मनोबल वाढवतो. त्याचबरोबर पारायणाने ग्रहदोष, पितृदोष कमी होतात व घरात सकारात्मक ऊर्जा येते. नक्की पारायण कोणी करावे, स्त्री पुरुष दोघेही करू शकता. विवाहित, अविवाहित कोणीही हे पारायण करू शकता. पण पारायण करत असताना आपण किती श्रद्धेनं आणि विश्वासानं करतो हे महत्त्वाचं असतं. पारायणाचे नियम काय आहेत,
जर सकाळच्या वेळी पारायण करत असाल तर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पारायणाला सुरुवात करावी. जर सकाळी पारायण करणं शक्य नसेल तर सायंकाळी पारायण करण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवावेत व नंतर पारायण करावे. सगळ्यात पहिलं तर मनापासून पारायण करायचं आहे. उगाचच कोणीतरी सांगितलंय, हे केल्याने आपली इच्छा पूर्ण होते, अडथळे दूर होतात म्हणून आपली इच्छा नसताना हे पारायण करण्याला काहीही अर्थ नसतो. आपलं मन एकाग्र ठेवा. पारायणाच्या दिवसामध्ये अजिबात तुम्हाला मांसाहार करायचा नाही. सात्विक आहार घ्यावा. थोरा मोठ्यांचा अपमान करून किंवा एखाद्याविषयी वाईट चिंतून हे पारायण करू नये. पारायणामध्ये खंड पडू देऊ नका. घरामध्ये पारायण चालू असताना वादविवाद टाळावेत. पारायण हे रोज नियमित वेळेतच करावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. खरं तर नियमांपेक्षा आपली स्वामींवर असलेली श्रद्धा, विश्वास महत्वाचा असतो. स्वामी म्हणतात, अंतःकरण असता पवित्र, सदा काळ माझे वास्तवत येते. जे पण काय करतात ते शुद्ध मनाने, विश्वासाने करा. पारायण कसे करावे व पारायणाची योग्य पद्धत काय ते बघूया. तर पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमचे कुलदैवत, कुलदेवता यांचे अगोदर स्मरण करायचं आहे. नंतर पितरांना स्मरण करायचं आहे. यानंतर स्वामींना मुजरा करून घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन पारायणाला सुरुवात करावी. पूजेच्या मांडणीची कोणती वेगळी विशिष्ट पद्धतच करावी असं काही नाही. फार तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ कापडामध्ये झाकून देव्हाऱ्यासमोर किंवा देवघरासमोर ठेवावा आणि वाचनाच्या अगोदर हा ग्रंथ कापडातून उघडावा व ग्रंथाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात. अगरबत्ती ओवाळावी, दिवा लावावा. या पोथीला रोज एक फूल अर्पण करावं. अशी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. मग ग्रंथ वाचायला सुरुवात करावी, म्हणजेच आपल्या पारायणाला सुरुवात करावी. शक्य असल्यास तुम्ही अशी देखील मांडणी करू शकता. आपली जर एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जेव्हा 11 किंवा 21 पारायण करणार असाल तेव्हा हे संकल्पयुक्त पद्धतीने पारायण केले जाते. पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो, स्वामी तुमच्या कृपेने मी पारायण अमुक या दिवसामध्ये अमुक इतके पारायण पूर्ण करणार आहे, तर मला हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी मदत करावी किंवा मला हे पारायण पूर्ण करण्यासाठी ताकद द्या व माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि पूजा मांडायची असते. पूजा मांडण्यासाठी एक पाट किंवा चौरंग स्वच्छ करून घ्यावा. त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकावे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालावा. स्वामींची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावी व चौरंगावर किंवा पाटावर स्थापन करावी. स्वामींच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती तांदळावर ठेवावी. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची देखील पूजा करावी. ग्रंथाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात. नंतर अगरबत्ती ओवाळावी, दिवा लावावा. जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत ग्रंथाला दररोज एक फूल अर्पण करावं. ही पूजा आपल्याला पारायण पूर्ण होईपर्यंत अशीच ठेवायची असते. अशा पद्धतीने देखील पूजा मांडून आपण आपलं संकल्पयुक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करू शकतो. पारायण पूर्ण झाल्यावर 1 माळ किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा. स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. नंतर तोच आपण प्रसाद म्हणूनही ग्रहण करावा आणि इतरांनाही तो द्यावा. पाण्याची पद्धत काय असते तर वाचन सुरू करण्यापूर्वी तांब्या किंवा स्वच्छ भांड्यात पाणी भरून स्वामींसमोर ठेवावे व पारायण पूर्ण झाल्यावर ते पाणी प्रसाद म्हणून स्वतः प्यावे किंवा कुटुंबातील सदस्यांनाही द्यावे. पारायण कोणत्या दिवशी करावे व कोणत्या वेळी करावे तर बघा, स्वामींच्या सेवेसाठी तुम्ही पारायण करत असाल तर वार पाहण्याची गरज नाही. तुम्ही सोमवारी, गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता. तुम्ही दशमी, एकादशी किंवा द्वादशी या तीन तिथींना 3 दिवसांचे देखील पारायण करू शकता. ज्यांना एका बैठकीत बसून हे पारायण करणं शक्य आहे त्यांनी एका बैठकीत बसून संपूर्ण पोथीचं पारायण करावं. पारायण कोणत्या वेळी करावे? श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी कोणतीही वेळ शुभच असते, पण शक्यतो सकाळीच करावे. शक्य नसेल तर रात्री देखील करू शकता, पण वेळ जी आहे त्याच वेळेमध्ये पारायण करावे. पारायण केल्यानंतर आपल्याला फळप्राप्ती काय भेटते? सर्वप्रथम श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण संपूर्ण झाल्यानंतर घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. आपल्याला मानसिक समाधान मिळतं. आपल्यामध्ये सकारात्मक विचार वाढतात. मनातील भीती कमी होते. स्वामींविषयीची आपल्या मनामधील भक्ती आणि श्रद्धा अधिकच वाढते. संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. स्वामींची कृपा ही चमत्कारापेक्षा अधिक जीवनाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे. खरं तर पारायणाचे
खरे फळ हे श्रद्धा, सातत्य आणि चांगल्या कर्मांमध्ये असतं. केवळ इच्छा पूर्ण होण्यासाठी नव्हे तर स्वामींशी आध्यात्मिक नातं जोडण्यासाठी हे पारायण करावे. आता सर्वात महत्त्वाचे आणि लास्टचा पॉइंट म्हणजे फक्त स्वामींचं पारायण करून इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा ठेवू नका. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण स्वामींचा धावा करतो, पण त्याच वेळी त्या इच्छेच्या दिशेने प्रयत्न करणेही तितकंच आवश्यक असतं. नोकरी हवी असेल तर अर्ज करत राहा, व्यवसाय वाढवायचा असेल तर मदत करत राहा आणि यश हवे असेल तर योग्य दिशा धरून चालत राहा. स्वामी समर्थ कृपा करतात, मार्ग दाखवतात, शक्ती देतात, पण चालायचं मात्र आपल्यालाच असतं. म्हणूनच लक्षात ठेवा, प्रार्थना आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हाच स्वामींची कृपा फळाला येते. तर मंडळी, स्वामी चरित्र सारामृत पारायण हे केवळ वाचन किंवा पठण नाही, तर स्वामी समर्थांशी जोडणारा एक आध्यात्मिक सेतू आहे. तुम्ही पारायण केले असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्यापासून दररोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक अध्याय आपल्या चॅनलवर येत जाईल. ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.